नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात नेहमी एकसारखी परिस्थिती राहत नाही. जसं दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा नवीन सकाळ होते, अगदी तसंच सुखदुःख सुद्धा चक्रासारखं फिरत राहतं. अनेकदा माणूस सलग येणाऱ्या संकटांमुळे पार खचून जातो, हताश होतो. पण निसर्गाचा एक नियम आहे, जेव्हा अंधार सगळ्यात जास्त गडद असतो तेव्हाच प्रकाशाची पहिली किरण फुटणार असतात. जेव्हा आपल्या आयुष्यातला हाच वाईट काळ संपून नशीब पालटणार असतं, आपली चांगली वेळ सुरू होणार असते, तेव्हा देव आपल्याला आधीच काही संकेत देऊ लागतो. हे संकेत म्हणजे देवाचा आपल्याला धीर देण्याचा एक मार्ग असतो. चला तर मग हे 12 संकेत सोप्या सविस्तर समजून घेऊयात. नंबर 1. पहाटे अचानक जाग येणे, ब्रह्ममुहूर्त. बऱ्याचदा असं होतं की कोणताही गजर किंवा अलार्म न लावता रोज पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक आपली झोप उघडते. कितीही थकवा असला तरी या वेळेत डोळे एकदम उघडतात आणि माणूस फ्रेश होतो. या वेळेला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. शास्त्रात आणि थोर लोकांनी असं सांगितलंय की या काळात सृष्टीमध्ये खूप सकारात्मक आणि ईश्वरीय शक्ती फिरत असतात. जर तुमची झोप या वेळेत आपोआप उघडू लागली तर तो निसर्गाचा खूप मोठा इशारा असतो. देव तुम्हाला उठून सांगत असतो की आता झोपायची वेळ संपली, उठ आणि तुझ्या स्वप्नांसाठी कामाला लाग. हा संकेत ज्याला मिळतो त्याचं नशीब लवकरच पालटतं, कारण या वेळेत केलेली कोणतीही प्रार्थना किंवा काम थेट देवाघरी पोहोचतं. नंबर 2. घरात अचानक चिमण्या किंवा पक्ष्यांचे येणे. आपल्या घराची गॅलरी, अंगण यामध्ये आधी कधीच पक्षी येत नसतील, पण अचानक रोज चिमण्या किंवा इतर पक्षी यायला लागतात, चिवचिवाट करायला लागतात किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात घरटं बनवायला लागतात. बोलीभाषेत आपण याला खूप शुभ मानतो. मुके प्राणी आणि पक्षी तिथेच जातात जिथे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते. जर तुमच्या घरात पक्ष्यांचा वावर वाढला तर समजून जावं की तुमच्या घरातील जुनी नकारात्मकता, कटकटी आणि क्लेश आता संपत आलेत. घरात लक्ष्मीचं पाऊल पडणार आहे आणि समृद्धीचे दिवस येणार आहेत. याचाच हा निसर्गाने दिलेला कौल असतो. नंबर 3. अचानक मनातून भीती निघून जाणे. वाईट काळात माणसाला सतत एका गोष्टीची भीती वाटत असते. पुढे काय होईल, माझं कसं होणार, पैशाचं कसं होईल, या चिंतेने माणूस रात्री नीट झोपूही शकत नाही. पण अचानक एक दिवस असा उजाडतो जेव्हा मनातली ही सगळी भीती, सगळं टेन्शन आपोआप गायब होतं. परिस्थिती अजून बदललेली नसते, खिशात तितकेच पैसे असतात आणि संकटही समोर उभी असतात, तरीही मनातून एक वेगळाच आत्मविश्वास जाणू लागतो. मन एकदम शांत आणि निर्भय होतं. जेव्हा मन असं भीतीच्या पलीकडे जातं तेव्हा समजून जावं की देवाने तुमच्या पाठीवर हात ठेवलाय. ही मानसिक शांतता येणाऱ्या मोठ्या यशाची नांदी असते. नंबर 4. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळणे. नशीब बदलण्याच्या आधी माणसाच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पूर्वी ज्या गोष्टींकडे आपण डुंकूनही बघत नव्हतो त्या छोट्या गोष्टीमध्ये आता आनंद वाटू लागतो. जसं की सकाळी पडलेलं कोवळं ऊन बघून मन प्रसन्न होतं. झाडाला आलेलं एखादं नवीन पान किंवा फूल बघून मनाला उभारी मिळते. रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलाचं निरागस हसू बघून आपला सगळा थकवा पळून जातो. जेव्हा माणसाला अशा छोट्या गोष्टींमधून आनंद मिळायला लागतो तेव्हा समजायचं की त्याची स्वतःची ऊर्जा आणि कंपनं आता बदलत आहेत. तुम्ही आनंदी राहू लागलात की चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप ओढल्या जातात. नंबर 5. स्वप्नात देव किंवा धार्मिक स्थळे दिसते. स्वप्न हे आपल्या अंतर्मनाचा आरसा असतात. जेव्हा तुमच्यावर देवाची कृपा होणार असते तेव्हा तुमच्या स्वप्नांचे प्रकारही बदलतात. स्वप्नात वारंवार एखादं जुनं मंदिर दिसतं, देवाची मूर्ती किंवा फोटो दिसतं, वाहत्या पाण्याचा पांढर शुभ्र झरा दिसणं किंवा आकाशामध्ये चमकणारा एखादा मोठा प्रकाश दिसणं, हे सगळं खूप पवित्र संकेत मानले जातात. याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही आजवर जे काही कष्ट केलेत, जे काही सोसले ते आता देवाच्या दरबारात मान्य झाले. तुमच्या कष्टाचं चीज होण्याची वेळ आता अगदी जवळ आलीये. नंबर 6. खर्चावर नियंत्रण आणि पैशाची बचत. वाईट काळात काय होतं, पैसा येतो खरा पण तो पाण्यासारखा वाहून जातो. कुठे आजारपण निघतं, कुठे गाडी बिघडते तर कुठे अचानक मोठा खर्च अंगावर येतो. पण जेव्हा दिवस बदलणार असतात तेव्हा हे विनाकारण होणारे खर्च अचानक थांबतात. पैशाची होणारी उधळपट्टी थांबते आणि बँकेत
किंवा घरात 2 पैसे साठू लागतात. एवढंच नाही तर खूप दिवसांपूर्वी कोणाला तरी दिलेले आणि आपण विसरून गेलेले पैसे अचानकपणे परत मिळतात. कुठून तरी उत्पन्नाचा नवीन मार्ग निघतो. पैशाची नड भागू लागते आणि आर्थिक अडचणी दूर होणं हा नशीब पालटण्याचा खूप मोठा व्यावहारिक संकेत आहे. नंबर 7, चांगल्या लोकांची साथ मिळणे. माणसाची वेळ जेव्हा खराब असते तेव्हा स्वतःचे जवळचे लोकही साथ सोडून जातात. आपल्याला फसवणारे, आपला गैरफायदा घेणारे लोक आजूबाजूला गोळा होतात. पण नशीब बदलण्याची वेळ आली की हे स्वार्थी आणि नकारात्मक लोक आपल्या आयुष्यातून आपोआप दूर होऊ लागतात. त्यांच्या जागी असे लोक येतात जे आपल्याला मनापासून मदत करतात, योग्य सल्ला देतात आणि संकटात पाठीशी उभे राहतात. जेव्हा तुम्हाला मार्ग दाखवणारा एखादा चांगला माणूस, चांगला मित्र किंवा मार्गदर्शक मिळतो तेव्हा समजून जावं की देवानेच तुमच्या प्रगतीचा रस्ता मोकळा करण्यासाठी त्या माणसाला तुमच्या आयुष्यात पाठवले. नंबर 8, जुने वाद आणि राग संपणे. हा संकेत बाहेरून नाही तर आपल्या आतून मिळतो. जुन्या काळात कोणासोबत तरी झालेला वाद, भांडण किंवा एखाद्या माणसाने केलेला विश्वासघात यामुळे आपल्या मनात खूप राग आणि द्वेष असतो. आपण मनातल्या मनात त्या माणसाचा तिरस्कार करत असतो. पण अचानक एक दिवस असा येतो जेव्हा आपल्या मनातली ही सूड भावना, तो राग एकदम शांत होऊन जातो. आपल्याला वाटतं की जाऊ दे, ज्याने जे केलं ते त्याच्या कर्माने बघेल, मी कशाला माझं मन वाईट करू. आपण लोकांना मनापासून माफ करायला शिकतो. मनातली ही कटुता संपणं म्हणजे नशीब बदलण्याचा मोठा संकेत आहे. कारण रिकाम्या आणि स्वच्छ मनातच नवीन सुख नांदू शकतं. नंबर 9, साधू संत किंवा लहान मुलांचे घरी येणे. आपल्या जुन्या जाणत्या लोकांकडून आपण नेहमी ऐकतो, घरात लहान मुलं आलं की घर कसं हसतं खेळतं होतं. जर तुमच्या घरी अचानक एखादं लहान मूल खेळायला आलं, ते तुमच्याकडे बघून हसलं किंवा तुमच्या घरात आनंद पसरवून गेलं तर तो खूप शुभ संकेत असतो. तसंच एखाद्या सज्जन माणसाचं, साधू संताचं किंवा चांगल्या विचाराच्या व्यक्तीचं अचानक घरी येणं, त्यांचं पाऊल घराला लागणं आणि त्यांच्या तोंडून तुमचं चांगलं होईल असे आशीर्वाद निघणं, हे देवाघरचे थेट निरोप मानले जातात. त्यांच्या रूपाने देवच तुमच्या घरी येऊन सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन जातो. नंबर 10, पशुपक्ष्यांकडून प्रेम मिळणे. मुक्या प्राण्यांना माणसाच्या मनातली भावना आणि त्यांच्या आजूबाजूची ऊर्जा खूप लवकर समजते, जी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. जर तुम्ही रस्त्याने चालला आहात आणि एखादा अनोळखी कुत्रा तुमच्याकडे बघून शेपूट हलू लागला, तुमच्या जवळ येऊन बसला किंवा एखादी मांजर तुमच्या पायाजवळ येऊन लाड करू लागली तर हा एक सुंदर संकेत आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीराभोवतीची आणि मनाभोवतीची नकारात्मकता आता पूर्णपणे नष्ट झालीये. तुमच्यामध्ये एक सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा तयार झालीये, जी मुक्या प्राण्यांना आकर्षित करत आहे. हीच सकारात्मकता तुमचं भविष्य बदलणारी आहे. नंबर 11, प्रत्येक कामात उत्साह वाटणे. वाईट काळात माणसावर आळस आणि नैराश्य ताबा मिळवतो. काही करून फायदा नाही, माझं नशीबच खराब आहे असं म्हणून माणूस पडून राहतो. पण जेव्हा वेळ बदलते तेव्हा अचानक शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा संचारते. सकाळी उठल्या उठल्या ताजेतवाने वाटते. ज्या कामाचा पूर्वी कंटाळा येत होता ते काम आता नव्या उमेदीने आणि उत्साहाने करावेसे वाटते. मनात नवनवीन कल्पना सुचू लागतात. काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा होते. हा आळस पळणे आणि कामात उत्साह येणे म्हणजेच तुमच्या भाग्याचा सूर्य आता उगवणार आहे याचं लक्षण होय. नंबर 12, सगळं काही चांगलं होणार असा आतून आवाज येणे. हा सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा संकेत आहे, ज्याला आपण अंतरात्मा किंवा सिक्स्थ सेन्स म्हणतो. बाहेर अजून काहीच बदललेलं नसतं, पण तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यातून ठाम आवाज येत राहतो की घाबरू नकोस, आता तुझे वाईट दिवस संपलेत, आता सगळं काही खूप चांगलं होणार आहे. हा आतला आवाज दुसरा कोणी नसून स्वतः देव असतो, जो तुमच्या मनात बसून तुम्हाला धीर देत असतो. जेव्हा तुम्हाला स्वतःवर आणि देवावर
असा अढळ विश्वास बसू लागतो, तेव्हा जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. तर मंडळी, हे 12 संकेत आपल्याला हेच शिकवतात की देव कधीही स्वतः प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही, तर तो परिस्थिती आणि माणसाच्या माध्यमातून रस्ता दाखवत असतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त संकेतांवर विसंबून हातावर हात धरून बसून चालत नाही. देव संकेत देऊन आपल्याला सांगत असतो की वातावरण अनुकूल झाले, मी तुझ्या सोबत आहे, आता तू फक्त प्रामाणिकपणे कष्ट कर. जेव्हा आपण या संकेतांना ओळखून दुप्पट मेहनतीने कामाला लागतो, तेव्हा आपलं नशीब बदलल्याशिवाय राहत नाही. तुमची ही चांगली वेळ आता सुरू होणार आहे. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.